संत मुकुलदास हे मध्ययुगीन संत परंपरेतील एक थोर संत होते, जे विशेषतः भक्त चळवळीशी संबंधित होते. त्यांचा जन्म साधारणतः 17व्या शतकात झाला होता आणि ते प्रमुखतः उत्तर भारतात कार्यरत होते. संत मुकुलदास हे कबीर परंपरेतील संत मानले जातात आणि त्यांच्या विचारांवर कबीर, रैदास यांच्यासारख्या संतांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांडांच्या विरोधात आवाज उठवला. संत मुकुलदास यांनी अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत लोकांपर्यंत अध्यात्माचे महत्त्व पोहोचवले. त्यांच्या रचनांमध्ये प्रेम, करुणा आणि मानवतेचा संदेश होता. त्यांचे भजन आणि पद हे लोकभाषेत होते, ज्यामुळे सामान्य जनतेला ते सहज समजत होते. त्यांनी आपल्या वाणीमधून मानवतेचा सर्वोच्च धर्म मानावा असा संदेश दिला. त्यांच्या लेखनात समाजातील दुःख, विषमता आणि अन्याय यावर तीव्र टीका झाली होती. मुकुलदास हे निर्गुण भक्ती परंपरेचे समर्थक होते. ते मूर्तिपूजा, कर्मकांड याला विरोध करीत आणि परमेश्वर हे निर्गुण, निराकार आहे असा विचार मांडत. त्यांच्या विचारातून आपणास सर्वधर्म समभाव आणि एकात्मतेचा संदेश मिळतो. त्यांनी धर्म म्हणजे केवळ आचरण आहे, बाह्यपूजा नव्हे हे सांगितलं. त्यांच्या उपदेशांमुळे अनेकांना आत्मिक मार्गदर्शन मिळाले. संत मुकुलदास हे सामाजिक सुधारणेचेही कार्य करीत होते. त्यांनी आपल्या काव्यातून आणि प्रवचनातून समाजातील विषमता, अस्पृश्यता आणि जातीव्यवस्थेचा जाहीर निषेध केला. त्यांच्या लेखणीतून प्रबोधन होत गेले आणि लोकांनी आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की देव सर्वत्र आहे आणि प्रत्येकात आहे, त्यामुळे माणूस माणसाशी भेदभाव न करता प्रेमाने वागावे. आजही संत मुकुलदास यांची शिकवण समाजासाठी प्रेरणादायक आहे. त्यांच्या विचारांचा प्रभाव भारतातील भक्ती चळवळीत आणि संत साहित्यात परंपरेत स्पष्टपणे दिसून येतो. ते एका सच्चा आध्यात्मिक गुरूचे उदाहरण होते. त्यांच्या स्मृती आजही काही भागांमध्ये भक्तिभावाने जपल्या जातात. संत मुकुलदास यांचे कार्य आणि विचार हे भारतीय संत परंपरेतील एक मौल्यवान ठेवा आहे.